नमस्कार, शुभ दुपार. कसलं ऊन तावतंय. परत पाऊस चालू होतोय काय जण. खूपच ऊन पडलंय आज तर. वारं सुटलंय. माझं चाललं होतं काम. काय झालं, फुलं पॅक करत माझं आणि ना आणि मला डबल काम वाढवलं. माझं काम मी ठेवून कुरिअर पॅक करायचं ठेवून मी हे सगळं सारवून काढलं का तर माशा घोंगत्यात. आणि आता परत वराटोय ना बघा, दळण बांधून इतक्या उन्हाकाराचं चालत जायचंय. परत लाईट जाते सगळी. मोबाईल झालाय हँग, चाला नाही काय नाही. सांडे मस्तपैकी वाळू घातले, खडंग वाळले. आता हे घरात नेऊन ठेवायचे का तर आता मी दळण दळायला चालली म्हणल्यानंतर म्हणलं एकदा गुरांना खायला टाकाव. तुला सासूबाईंचा देवदेव आहे तिकडं. संध्याकाळचं कसं मस्त वातावरण झाले. तुम्हाला छान असं संध्याकाळच्या वेळेचं कसं वातावरण, कसं काय, पक्ष्यांची कशी किलबिलाट, कशी आपापल्या घरट्यात बसायसाठी जायची त्यांची गडबड. हे आज काय मला संध्याकाळचा स्वयंपाक नाही. ज्ञानेश्वरीला नाही अण्णाला सांगितले पार्सल आणाय. बापू काय घरी नाही तर हे गेल ते बारामतीला. त्यांना म्हणलं येता ना पोरांना पण पार्सल. ज्ञानेश्वरी ह्याला द्वारा कुणी गुंडाळायचं सीताफळाला का म्हणून तसं केलंय. तर सीताफळाचा द्वारा कर. सीताफळाला मस्तपैकी सीताफळ आली. पाऊस पडला की हे झाड हे सगळं स्वच्छ केले. ह्या झाडात मी ही लावायचे. आता ते वायरी ही चालू असताना ही गरज जा. काय टाकले ह्याच्यात तुम्ही आणून. मेथी चुका, पण त्याला पाणी द्यावं लागतं ना. पाणी द्यायला आली इकडे. कशाने द्यायचं पाणी. तिकडे ह्या वायरी चालू आहे, त्या लाईट लागती ही शिव. आणि काय शेततळ गेलंय होय. अरे 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 हो का. बघा कस काय चिमण्यांचा चिवचिवाट. असू दे पाण्यात तू काढ नको ते आता. हो का. कुठे बसली बरं. लय छोटी दिसायचं तसं ह्याच्या झाड. गेल्या वर्षी ह्या आमच्या आंब्याला आंबे आले होते. ह्या वेळेस नाहीत आले आंब्याला आंबे. शेवग्याचा पण शेंगा सगळ्या जळून गेल्या. शेंगा एक पण नाही, काळ्या झाड पडून गेल्या पावसाने. शेंगच खायला नाही. आणि हे झाड पण लागलं होतं हे व्हायला, पण पाऊस आला ते सगळं पाला जळून पडून गेला आणि परत फुलला नव्याने. एकदम मस्त असा फुललाय. त्या ह्याच्यापाशी जाऊ नको चिवू. आणि इकडे एक आंब्याचं झाड आपलं साधं झाड आहे असं गावरान ह्याचं. तर ही पण एवढं झालं मस्तपैकी. आता हा का आंबा. पाणी आपण देण्याला आणि पावसाच्या पाण्याला खूप फरक असतो. सगळीकडे गवतच झाले आमच्या इकडे आता हिरवगार छान. आणि आता हे आमच्या रानात हे सगळं रान व्यवस्थित करूया. पहिल्यासारखं शाळा आपलं थोडं थोडं का घरगुती खायापुरतं माळवं लावायचं, म्हणजे भाजी मंडई लावायची. तर सगळं स्वच्छ करून आता स्वच्छच आहे, पण आता गवत खूप उगवले ना ह्याच्यात. मग करावं लागतंय आपल्याला. मंडई नाही सारखी जायला हे होत नाही. आणि गिनीगोल सगळा पूर्ण जळला होता. पूर्ण कुठंच त्याला काय राहिलं नव्हतं. पण बघा पहिलाच पाऊस आला आणि इतका हिरवा परत आहे असाच सगळा हे मस्त आलाय, चांगला फुटायला लागला. तर काय झालं नव्हते का पुढच्या कॅमेराने लय असं चांगलं दिसत नाही. थोडं चित्र असं ह्याच्यासारखं होतं, कारण का वरचा सगळं अर्धा भाग फुटलेला आहे. त्याच्यामुळं चुटुपुटू म्हणजे ते तसल्या ह्याच्या शेंगाचं बी जे असतं ना ते पडलं होतं. ते पाऊस आला की खूप असं उगवलं. ते सारं उगवून हे करून ठेवले, स्वच्छ केले. परत मी झाडं एकदम हिरवी टवटवीत झाली. चाफ्याला पण छान फुल आलं. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने एकदा मस्त नजारा फिरवते, कारण का आज निवांत तुमच्या संग गप्पा सांगायच्या. तुम्हाला व्यवस्थित सगळं फिरून दाखवते.
दिवस मावता. काय झालं अगं? एकच कशाला आणायचं, कळशी आणायची किंवा हंडा आणायचं बा. मोटर चालू करावं लागेल, ते लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं मोटर काय चालणार नाही. पाणी मस्त सगळीकडे आहे, गच्च भरून विहीर वाहते या. मोटर पण आहे, सगळं आहे, पण लाईटीचाच प्रॉब्लेम. लाईटच आम्हाला ही व्हाय नाही. काय झालं अचानक पाऊस आला आणि तळ गच्च भरलं, त्याच्यामुळं सगळ्या लाईटीच्या पाण्यातच वायरी हे सगळ्या बुडल्या, काहीच करायला नाही आलं. त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेमच झाला. तर असं तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने एकदा गोल मस्त असं छान हे काढते. आणि कसं आहे आमच्या घराच्या कडचं सगळं वातावरण तुम्ही ह्यांच्या व्हिडिओमध्ये तर रोजच बघताय, पण माझे जे फॅन किंवा माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना नाही माहिती, बऱ्याच जणांना नवीन आलेल्यांना, की बाबा हा घराच्या कडचा कसा छान परिसर आहे. तर निवांत गप्पा हाणायच्या, सगळं व्यवस्थित तुम्हाला फिरून दाखवते. लिंबुनीचं झाड आम्ही ज्यावेळेस राहायला आलो होतो त्यावेळेस आमच्या ह्यांनी 2 झाडं घेतलेली. त्यातलं एक झाड गेलं आणि एक आहे, पण हे एक झाड जसं जिथं हे झालंय ना तसं तेवढंच आहे, त्याला काहीच होत नाही, काही करा काम होणार नाही. इथं पण मोगऱ्याचं झाड आहे. हे अशी उन्हाळ्यात ही झाडं ओळखू येत नव्हती, पण आता बघा. आणि त्या दिवशी आमच्या आत्यांनी हे झाड इतकं फुललं होतं, सगळं कट केलं. का तर म्हणजे वाऱ्याच्या ह्याने वाकलं होतं थोडं, तर आत्या म्हणल्या हे सगळं काटून टाकते. आत्यांनी सगळं काटून टाकलं. हो का, ह्या मोगऱ्याला पण किती फुलं आले. ती कडनी असं फिरलं तरी मस्त वास घुमतो नुसतं. असा हे मोगरा आहे, तिथं एक आहे, इथं एक आहे, आणि पलीकडच्या दारापुढे एक आहे. हे पण आत्यांनी झाड छटले. देवाची वात उदबत्ती मस्तपैकी करून छान असा म्हणलं व्हिडिओ काढावे आरामशीर. ह्या बाजा झोपण्यासाठी 3 आहेत, तिथं एक आहे, इथं 2 आहेत. अशा बाहेर वारवशी पाणी बघत बघत बसायचं बाजूवरती. फक्त तेवढंच 3 बल्ब लागतात ते वरचं, बाकीकडे कुठे लाईटच लागत नाही. अगे बाई, घरात बसती का पुढं, काय गादी बसती का काय घरात जाऊन? आता हिने एक याडत लावले, कुशाल घरातच बसती सारखी, कवा जाईन तवा घरात. त्यांना पक्षी वराडलं म्हणून ह्यांना इतकं हे झालं, तर सगळी एका मागे एक पळत सुटले. ते पूर्ण कडनी पाणी आणि मध्येच असं. हो, मी देवाची वात उदबत्ती ही केलेली छान. आणि ही जर बघा सोन्याचं म्हणजे आपटा पण किती फुललाय, दसऱ्याला लागतोच छान. हे पण झाड कट केलं. जुई का जाई असं काय आहे, ह्याला पण पांढरी फुलं येतात. इथं पण पेरूचं झाड आहे. आमच्या दारात तुळशी फार येते, तुळशी लय तुळशी त्या इथं आहेत, इथं आहेत. हे झाड तेवढं आहे ना बुडातून सगळं छटायचं, कारण का लईचे झाले वरती, बरोबर त्या फण्या हे झाल्या, पण ते खाली छटायचं राहिलं त्या दिवशी. मागल्या 2-3 दिवसात झाड. अयो अयो अयो, तुम्हाला ती चिमणी दिसणार नाही, लय छोटी चिमणी, पण ती वराटती लय भारी. आणि ही पण संध्याकाळचं झाड मिटून बसतं. हे कसं दिसतंय बघा. तर अशा प्रकारे आहे आमच्या घराभोवतालचा परिसर. तर तुम्हाला कसा वाटला सांगा सगळ्यांनी, आणि सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. छान अशी काहीतरी कमेंट टाका, लाईक करा. तुम्हाला आमचं घर आवडलं असलं तर छान. बाजूला अजिबात माझ्या अंगावेचं नाही, लांबच व्हायचं तिकडं. नका साड्या त्या नक्यावर काढते साडीला, माझ्या साडी खराब करून ठेवते ती. लय लाडा लायती सर माग, लय म्हण नको गप. तिकडं भाजा जाऊन भाजा, दरच भाकर देणार नाही तर भाकरच टाकणार नाही अजिबात. नाही अजिबात नाही टाकणार. लय लाडी तू, लय मस्तीला आले ती. घरात बसती, गादीवर जाऊन बसीन, कुठं तू तर गपकी काय चेष्टा लावली का? बस चला जाऊ आपापल्या जागेवर बसायला. बाय सगळ्यांना, शुभरात्री. संध्याकाळचे डोकं विचारू नाही बाई. दुपारी चालत गेलो दळण घेऊन आणि चालत माघार आलो. गिरणी कोणाच्या चालू नाही, सगळ्यांच्या बंद. लाईटच कोणाच्यात नाही. आमच्या वस्तीवर नीटनेटकी लाईट नाही. सर माग बस, आता मला बसत थोड्या वेळ.